बातमी महाराष्ट्राच्या तळागाळात फुटबॉल विकासात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रोजेक्ट महादेवाची सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा या महत्त्वाकांक्षी फुटबॉल विकास उपक्रमाची सुरुवात केली आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अंडर 13 या वयोगटातील मुलामुलींना शोधणं, त्यांना घडवणं आणि संपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। प्रोजेक्ट महादेवाच्या माध्यमातून राज्यामध्ये एक शिस्तबद्ध प्रतिभा प्रवाह तयार करून महाराष्ट्राला ग्रामीण आणि युवा फुटबॉल उत्कृष्टतेचं अग्रस्थान मिळवून देण्याचं लक्ष्य असल्याची माहिती आहे। 36 जिल्ह्यामधून म्हणजे गडचिरोलीमधून 2 मुलं आहेत, सोलापूरमधून आहेत, रायगडमधून आहेत, प्रत्येक जिल्ह्यातून आहेत। ते सिलेक्शन झाल्यानंतर स्काउटिंग जे वेस्टर्न इंडिया फुटबॉल फाउंडेशननी केला, मालोजी राजे इथे उपस्थित आहेत, तर त्या स्पर्धेमधून जे मुलं सिलेक्ट झालेत त्यांचं इथे प्रशिक्षण सुरू आहे आणि या प्रशिक्षणाच्या नंतर 60 मुलं अशी तयार होतील ज्यांना स्वतः लिओनेल मेसी क्लिनिक आणि फुटबॉलचं प्रशिक्षण देणार आहेत 14 डिसेंबरला आणि त्याच्यानंतर या सगळ्या मुलांना आपण स्कॉलरशिप आणि त्यांचं प्रशिक्षण कायम ठेवणार आहोत या उद्देशाने की एका वेळी पुढचे 8-10 वर्षात हे सगळेच मुलं आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉलमध्ये गोल्ड मेडल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा फुटबॉल खेळू शकतील।